गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी अंशू. मी तुमचं स्वागत करते माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर नवीन वर्षाची नवीन रेसिपी बघूया. तर आज मी बनवणार आहे गूळ घालून नारळाची बर्फी. तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते मस्तपैकी खरपूस भाजून घेणार आहे, अगदी लालसर होऊसपर्यंत. मंद आचेवरती खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे, अगदी लाल होऊसपर्यंत भाजायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर असं चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत गूळ. गूळ टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत खवा. जर खवा नसेल तुमच्याकडं तर त्याच्याऐवजी पेढेसुद्धा टाकू शकता आणि नाही घातली तरी बर्फ्या खूप छानच होतात. त्याच्यानंतर वेलची पावडर घालायची स्वादानुसार. हा गुळाचा पदार्थ असल्यामुळे लवकर करपण्याची शक्यता असते, म्हणून त्याला मंद आचेवरच आपण त्याला हलवून घ्यायचं पॅटर्नला त्या. तर तुम्ही बघू शकताय की ह्याचं सारण तयार झालेलं आहे आणि 15 ते 20 मिनटं लागतात हे व्हायला. आणि आता माझ्याकडे हा एक ट्रे आहे, त्या ट्रेमध्ये मी गरम गरमच त्याच्यावरती टाकून घ्यायचं आणि थोडंसं गार झालं की हातानंच त्याला प्रेस करून त्याच्या वड्या बनवण्यासाठी तयार करून घ्यायचं.
आता वड्या आपल्या तयार आहेत. ह्याच्यावरती गार्निशिंग करायला तुम्ही थोडंसं त्याच्यावरती केसर टाकू शकताय किंवा बदामाचे तुकडे टाकू शकताय किंवा ओल्या खोबऱ्याचा खीससुद्धा ह्याच्यावरती तुम्ही टाकू शकताय. पण माझ्याकडे इथे खसखस आहे, मी खसखस टाकणार आहे. खसखस तुम्ही कच्चीच टाकली तरी चालेल किंवा भाजून जर तुम्हाला आवडत असेल तर भाजूनसुद्धा टाकली तरी चालेल, खूप छान लागतं. आणि आता ओले असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपण. तर अशी होती माझी छोटीशी रेसिपी. कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईज. थँक्यू.